संसाराला रण घोषित केले ज्ञानोबाने. रण, युद्धाची भूमी. आपण इतकं बेफिकर जगतो ना, त्याचंच मला विशेष वाटतं. न जीवनाचं स्वतःबद्दल काही वाटतं, न क्षणाचं आपल्या जीवनातलं काही वाटतं, ना आपल्या आपण बुद्धीचं कौतुक करतो. फक्त इतरांपेक्षा आपण सुखी आहोत, इतरांपेक्षा बऱ्यापैकी आपल्याकडे पैसा आहेत. साधक आणि ब्रह्मचारी राहून इतक्या अल्पसंतोषाने तुम्ही जीवन जगता, हे ज्ञानोबाला वाईट वाटतं महाराज. त्याच्यापेक्षा संसार केला असता तर बरं परवडलं असतं. त्यांना हक्काचे सगळे पदार्थ मिळाले असते. इथं सगळ्या दुसऱ्याच्या जगाला आपलं जग म्हणण्याची पाळी येते. नाही ज्ञानोबाला खपत या ठिकाणी. संसार रणात आणि सूर्यासारखा तेजस्वी खड्ग घेऊन निघतो. आता युद्ध म्हटल्यानंतर वैरी पाहिजेच. मारायचं कुणाला? खूप सुंदर श्लोक आहेत. अहंकारम बलम दर्पम कामम क्रोधंच परिग्रहम, हे परमार्थात आडवे येणारे 6 दोष आहेत. विमुच्य निर्मम शांतो ब्रह्मभूयाय कल्पते. ते आडवा वया आले दोष वैरी जे धोपटिले. काय ज्ञानोबांचा शब्द आहेत. मारायला हरकत नाही काही, बरं का. काही पाहिजे ना तुमच्याकडे? काहीच नाही, काहीच नाही. एकही साधना जीवनामध्ये नाहीत. काय? कामावर विजय प्राप्त केलेले. कशाने प्राप्त केला विजय? गप्प बसून? कुठलं साधन आहे, कुठलं ज्ञान आहे, कुठलं तत्वज्ञान नाही. आणि एक लक्षात ठेवा, हे जे वैरीत ना, हे मारावेच लागतात. अहिंसा चालतच नाही परमार्थामध्ये. आडवा वया आले दोष वैरी जे धोपटिले, त्यातला पहिला दोष असेल देह अहंकार. ज्ञानोबाने इतकं गोड वर्णन केलं या देह अहंकाराचं. हा देह अहंकार असा आहे, एकदा मारत नाही तो, एकदा मारून सोडत नाही तो. प्रत्येक जन्मामध्ये, प्रत्येक शरीरामध्ये, प्रत्येक शरीराला मी आहे असं म्हणून तो आपल्याला नाचवणार आहे. मनुष्य शरीरामध्ये मी अमुक एक आहेत, प्राण्याच्या शरीरामध्ये मी अमुक एक आहेत. प्रत्येक योनीमध्ये तो देह अहंकार आपल्याला सोडत नाही. प्रत्येक शरीरात मारतोच तो आपल्याला. देह अहंकार प्रत्येक शरीरामध्ये मारतो, पकडतो आणि मारतो. प्रत्येक शरीरामध्ये एकदा मारलं तर ठीक आहे, पण प्रत्येक ठिकाणी देह अहंकार आहे. ज्ञानोबा म्हणतात त्या देह अहंकाराचा थाराच काढून टाकतो. कुंडलीन जागृत करून शरीरच बदलून टाकतो, आधार संपवून टाकतो त्याचा. आणि ज्ञानोबांच्या बाबतीमध्ये 2 गोष्टी फार महत्वाच्या आहेत, बरं का. योग आणि ज्ञान, या 2 गोष्टी बरोबर चालतात. योगालाही तितकीच किंमत आहे, ज्ञानालाही तितकीच किंमत आहे. हा ज्ञानोबांच्या बाबतीत योग ज्ञानी पैसता. एक केवळ योग चालत नाही, केवळ ज्ञान चालत नाही. 2 पाहिजे म्हणजे पाहिजेच. पहिला त्यातला हा देह अहंकार आहे. दुसरा बल. बळ म्हणजे तारुण्य. विषय पाहिल्याबरोबर माणूस बेभान होतो, हे बल आहे. कुठलाही विषय, असं काही जरुरी नाही की अमुकच एक विषय आहेत. स्त्री विषयामधली प्रामुख्य असतात म्हणून तिचं नाव घेतात. काही काही माणसं पैशाच्या मागे लागतात. 10 स्त्रीला सोडतील पण पैसा सोडणार नाहीत. विषय शब्दाचा अर्थ एकच विषय आहेत हे काही डोक्यात आणू नका. सत्ता सुद्धा विषय आहे. घरदार सोडून देतात. किती मला सांगा तुम्ही, 2-2 महिने मंत्री लोक घरी जात नाहीत. तुमच्यापेक्षा ती त्यागीच आहेत ना. नशा आहे ती. आणि काय काही ब्रह्मचारी आहेत, नॉन करप्टेड ज्याला म्हणतो आपण, 1 रुपया घेत नाहीत पण सत्ता सोडत नाहीत. ती नशा आहे, ती विषय आहे तो. आणि ज्ञानेश्वरीची चर्चा करा, आपल्या समोर आळस देतील. निवडणुकीची चर्चा करा, निवडून बोलतील. जसं काही आत्म्याचा विषय त्यांचा निघालेला आहे असं निवडणुकीच्या बाबतीमध्ये. आणि भारताचं काय होईल हे गेल्या हजारो वर्षापासून राजकारणी सांगत आलेले आहेत. काही झालं नाही पण हे संपलेत. निवडणूक आली की बरेचसे लोक आमच्याकडे येतात, महाराज हे जर असं नाही झालं ना तर भारताचं भविष्य फार खराब आहे. म्हटलं जन्म झाल्यापासून हेच ऐकत आलोय.
प्रत्येक पार्टी, प्रत्येक पक्ष हे सांगत आलेला आहे, सत्ता विषय आहे, तो स्त्री विषय आहे, लक्षात ठेवा, धन विषय आहे, आणि याच्याकरता सगळे सोडतात. धन असेल ना सगळं सोडतात, विषय सत्ता असेल सगळं सोडतात. जरुरी नाही आहे, त्याला बल म्हणतात. आणि तुमच्या इतकंच बळ त्यांच्यामध्ये असतं, तितकाच निग्रह असतो. काय फार विषय. दर्प शब्दाचा अर्थ अन्यथा मती, सन्मार्ग भुलवी, ज्ञानोबा सांगतात. मार्ग भुलवणारा दर्प असतो. काही कळू देत नाही आपण कोणत्या मार्गाने चाललोय, चांगल्या मार्गाने चाललोय, वाईट काहीच कळत नाही. सन्मार्ग भुलवी, दर्प, काम, क्रोध सगळेच महाराज लोक कीर्तनातून सांगतात. आणि सगळ्यात अवघड जो दोष सांगितलेला आहे तो परिग्रह. परिग्रह म्हणजे माणसं घर सोडून येतात, आल्यानंतर तो परिग्रह त्यांच्याकडे येतो. आणि परिग्रह शब्दाचा अर्थ आहे संग्रह. सगळं सोडून आलेले असतात आणि परमार्थात आल्यानंतर सांसारिक माणसापेक्षा जास्त कमवतात. हा परिग्रह आहे. जर 2 खोल्याचं घर असेल ना तर 1000 कोटीचा आश्रम बांधतात, संन्यासी असतात. परिग्रह आहे. मुलं नसतात. ज्ञानोबा सांगतात, शिष्यशास्त्रादी विलासे मठादी मुद्राचे मिसे घातले आहे फासे निसंगाजने. त्याचं नाव आहे परिग्रह. मठादी मुद्राचे निमिसे, फासे असं अडकवण्यासाठी घातलेले आहेत. आणि हा जो साधक आहेत, अहंकार, बल, दर्प, काम, क्रोध, परिग्रह यांचा उच्छेद करत 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 कुंडली जागरणापर्यंत येतो. 6व्या अध्यायामध्ये पूर्ण अध्यायाचं 10-5 ओव्यात इथं ज्ञानोबा विश्लेषण करतात. ओढियांना बंद लावतो, 7 चक्राचं भेदन करतो. स्वाधिष्ठान असेल, मणिपूर असेल, भेदत भेदत आज्ञाचक्राचं भेदन करून 17वीचं पाणी जो अमृताचा वर्षाव करणारा मेघ आहेत, जो मस्तकामध्ये असतो, ज्ञानोबा म्हणतात त्याला मुळापर्यंत आणतात आणि संपूर्ण शरीर त्याचं असं बदलून जातं. 2 टप्पे सांगितलेत बरं का. एक हठयोग आणि एक अंतर्बाह्य सुचिता. अंतर्बाह्य सुचिता करता 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 तुम्ही ज्यावेळेस अमृत 17वेचं पाणी पितात, ज्ञानोबांचा महत्वाचा शब्द आहे बरं का, इथं परमार्थ संपत नाहीत, तुमची गुणवत्ता बदलत जाते. परमार्थ संपत नाही तिथे. इथपर्यंत तुम्ही सर्वसामान्य माणसं येत नाहीत, हा काही ज्ञानोबांचा विषय नाहीत. पण इथं परमार्थ पूर्ण होत नाही, गुणवत्तेत सुधारणा होते. आणि मग कुंडली जागृत झाल्यानंतर ज्ञानोबा म्हणतात, जेवढे साधनं कमवलेले आहेत ना तेवढे साधनं खाली ठेवून देतो. हा परमार्थ, जसा हा पहिला टप्पा मी तुम्हाला सांगितलं तसं परमार्थातला हा दुसरा टप्पा आहे. सगळं साधनं खालून ठेवून देतो, वैराग्य सुद्धा ठेवून देतो, सगळे साधनं ठेवून देतो, सगळ्यांची विश्रांती करतो. याला इथे एक टप्पा आहे हा, विश्रांती पावलो सांभाळा. कारण की ठराविक धोक्याच्या पुढे तुम्ही निघून गेला तिथं माया तुमच्यावर प्रभावी होत नाही, विषय तुमच्यावर प्रभावी होत नाहीत. हे मागचे विषय झाले. विषय जिंका, माया जिंका, मन जिंका, चित्त जिंका. आता तुम्ही कुंडली जागृत करून एका विशिष्ट पद्धतीने गेलात. ज्ञानोबा तिथलं वैभव वेगळ्या पद्धतीने सांगतात. हा साधक बुद्धी शुद्ध करत, मन शुद्ध करत, इंद्रिय शुद्ध करत, एकांतामध्ये येत 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 ज्यावेळेस तो योग साधना परिपक्व करतो, ध्यान साधना परिपक्व करतो, त्याचं स्वागत करण्यासाठी अमानित्वादिया आगवे, काय ज्ञानोबांचं वर्णन आहे महाराज. असा जो साधक आहे, जो जिंकून गेलेला आहे, तो सगळे साधनं ठेवतो,
वैराग्याचे त्राण ढिले करीत ज्ञानोबराय म्हणतात, वैराग्याला सुद्धा कमी लेखायला सुरुवात करतो. आणि मग त्याचं स्वागत करण्याकरता ब्रह्म साम्राज्यातले कैवल्य देशीचे राजे अमानित्व अदंभित्व त्याच्या स्वागताला येतात. हा मानवी जीवनातला मोठा टप्पा आहे. त्याच्या स्वागताला म्हणजे तुम्हाला 18 गुणाची गरज पडत नाही, 18 गुण तुमचं स्वागत करतात. याचं नाव परमार्थ आहे. अमानित्व अदंभित हे गुण प्राप्त होतात, ही सिद्धी आहे. आणि आपण असे वेडपट आहोत, हे गुण घेऊन संत शोधायला जातो. याच्याकडे अमानित्व आहे का, याच्याकडे अदंभित्व आहे का, शांती नाही. हा साधक ज्यावेळेस पलीकडे जातो, धोक्याच्या पातळीच्या पलीकडे, अद्वेष्टा सर्वभूतानाम किंवा अमनत्वादी हे सगळे ज्ञानाचे गुणधर्म ह्या साधकाचं स्वागत करायला येतात. ज्ञानोबांनी इतकं सुंदर सांगितलेलं आहे. अवस्था भेदत्रयी, जागृत, स्वप्न आणि सुषुप्ती याच्यावर लिंब लोन उतरून टाकते जिंकलेल्या साधकावर. अमानित्वादी राजे लोक कैवल्य देशी स्वागत करतात. योग भूमिका सुमना तनुमानसा तनुविचारणा वगैरे आरती करते. त्याचं काय जिंकून आलेलं आहे. हृदय सिद्धी त्याच्या अंगावर फुलं टाकते. मला सांगा कसा दिवस असेल तो साधकाचा. अमानित्वादी स्वागत करायला तयार आहेत. योग भूमिका आरती करते. जागृत स्वप्न सुषुप्ती अवस्था लिंबलोन उतरून टाकतात. किती चांगल्या जगामध्ये साधक प्रवेश करतो. काही ऐसी दशा येईल माझी अंगा, चित्त पांडुरंगा झुरत असो. हे या प्रकरणाचा अर्थ आशय तुकोबराय आपल्या वाणीतून प्रकट करतात.